नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील इंग्रजी माध्यमाच्या मराठीच्या पुस्तकातील जी संतवाणी आहे, योगी सर्वकाळ सुखदाता, या संतवाणीचा आपण भाषाभ्यास, त्याची प्रश्नोत्तरं समजून घेणार आहोत. याचं जे भाषांतर आहे ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये समजावून घेतलेलं आहे. पहिला प्रश्न काय दिलाय बघूया. पहिला प्रश्न दिलाय, खालील चौकटी पूर्ण करा. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी, म्हणजे चंद्राचे किरण जे प्राशन करतात असा पक्षी कोण? तर त्याचं उत्तर आपल्याला इथे लिहावं लागतं चौकटीत, चकोर म्हणून. पुढचा प्रश्न बघा, पिल्लांना सुरक्षितता देणारे काय होतं ते? पक्षिणीचे पंख. चौकटीमध्ये उत्तर लिहायचं, पक्षिणीचे पंख. पुढचा प्रश्न आहे, चिरकाल टिकणारा आनंद. चिरकाल म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा आनंद. मग उत्तर काय येणार आहे चौकटीत? स्वानंद तृप्ती. स्वानंद म्हणजे स्वतःचा आनंद, त्या आनंदाची तृप्ती. व्यक्तीला सदैव सुख देणारा, मग उत्तर काय आहे चौकटीतलं? योगी. आता प्रश्न दुसरा बरं का विद्यार्थी मित्रांनो, खालील आकृती पूर्ण करा. इथे त्यांनी दिलेलं आहे पिलियांसी, बरोबर आहे. आणि इथे त्यांनी दिलंय बघा, योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे. मग पिलियांसी कसं आहे त्याचं मृदुत्व? तर पक्षिणीच्या पंखासारखी, बरोबर आहे. त्याच्यानंतर जीवांसीचं काय येणार आहे? पाण्यासारखे. आणि इथे चंद्रकिरण दिले. खरं तर इथे त्यांनी चकोराशी हा शब्द प्रश्नामध्ये द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी चंद्रकिरण दिलंय म्हणून आपल्याला इथे लिहावं लागतं चकोराशी. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे, खालील तक्ता पूर्ण करा. योगी पुरुष आणि जीवन. जीवन म्हणजे काय? पाणी. पाण्याचा एक समानार्थी शब्द काय आहे विद्यार्थी मित्रांनो? लक्षात ठेवा, जीवन. यांच्यातील फरक स्पष्ट करा. मग काय आहे बघा, योगी पुरुष काय करतो? सबाह्य निर्मळ करतो, म्हणजे आतून बाहेरून आपल्याला काय करतो? आपली वृत्ती, आपला स्वभाव, आपलं मन निर्मळ करतो. आणि पाण्याचं काय आहे बघा, वरवरचा मळ धुते. पाणी काय करतं? आपल्या शरीरावरचा वरवरचा जो मळ आहे तो धुवून टाकतो, धुवून टाकते. पाणी जे आहे ते, जीवन जे आहे ते. नंतर योगी पुरुषामध्ये येतं स्वानंद तृप्ती देतो. आणि पाणी काय देतं? तहान शमवणारे क्षणाचे सुख देते. तिसरा फरक आहे, सर्व इंद्रियांना शांत करतो. कोण? योगी पुरुष. फक्त जिभेला तृप्त करते. काय? पाणी. आणि शेवटचा फरक आहे, आत्मज्ञानाने उद्धार करतो आणि फक्त अन्नदान करते. पाणी मुबलक प्रमाणात असेल तरच सृष्टीवरती, या पृथ्वीवरती शेतं पिकली जाणार आहेत, अन्नधान्य निर्माण होणार आहे आणि आपल्याला अन्न मिळणार आहे. चौथा प्रश्न बघूया. खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. म्हणजे कवितेमध्ये आलेला शब्द शोधायचा आहे बरं का. आता आहे पहिलं आहे रसना, जीभ. त्याचं उत्तर काय आलेलं आहे? कवितेतला शब्द काय आलेला आहे? रसना. मग आपल्याला उत्तर लिहायचं रसना. दुसरा शब्द त्यांनी पाणी दिलाय, त्याच्यासाठी कवितेत कोणता शब्द आलाय? जळ. जीवन शब्द पण आलाय. कोणताही शब्द तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लिहू शकता. तिसरा शब्द आहे गोडपणा. मग आपल्या कवितेत आलेला काय शब्द आहे? संतवाणीमध्ये आलेला मधुरता हा शब्द आहे. ढग, त्याच्यासाठी कोणता शब्द आलेला आहे? तर मेघ असा शब्द आलेला आहे. चला आता पुढच्या दीर्घोत्तरी प्रश्नाकडे जाऊया. त्यांनी 5वा प्रश्न दिलाय काव्य सौंदर्य. त्याच्यातला प्रश्न दिलाय, खालील ओळींचे रसग्रहण करा. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. जन निववी
श्रवण कीर्तने निज ज्ञाने उत्तरी. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा वैशिष्ट्य आपल्याला रसग्रहणाच्या ओळीसाठी लिहिणं गरजेचं आहे. मग आता इथे आशय सौंदर्य काय आलेलं आहे बघा. संत एकनाथ महाराजांचा योगी सर्वकाळ सुखदाता हा अभंग योगी पुरुषाचे महत्व सांगणारा आहे. बरोबर आहे. पाणी व योगी पुरुष यांची योग्य तुलना करून पाण्याच्या सेवाभावापेक्षा योगी पुरुषाचा सेवाभाव श्रेष्ठ प्रतीचा आहे हे स्पष्ट करताना एकनाथांनी योगी पुरुषाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. म्हणजे ह्या संतवाणीमध्ये पाणी आणि योगी पुरुष यांची अगदी यथायोग्य तुलना केलेली आहे आणि पाण्याचा जो सेवाभाव आहे, दुसऱ्यावर उपकार करण्याचा जो स्वभाव आहे आणि योगी पुरुषाचा जो सेवाभाव आहे तो कसा आहे, श्रेष्ठ आहे पाण्याच्या सेवाभावापेक्षा. हे आपल्याला या संतवाणीमध्ये पटवून दिलेलं आहे. मग आता ह्याचं काव्य सौंदर्य आपल्याला बघायचंय. मग ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल की प्रस्तुत ओवीमध्ये योगी पुरुषाची थोरवी गाताना संत एकनाथ म्हणतात, पाण्याने ओथंबलेला ढग खाली जमिनीवर बरसतो व त्यामुळे निर्माण झालेल्या अन्नधान्यांनी माणसे संतुष्ट होतात. हे काय झालं पाण्याचं. परंतु योगी या इहलोकात मानव रूपात जन्म घेतो. त्याच्या आत्मज्ञानाच्या श्रवणाने व त्याने केलेल्या निरूपणाने लोकांचा उद्धार होतो. म्हणजे पाण्याचं वैशिष्ट्य सांगितलेलंच आहे, पण त्याच्या अनुषंगाने योगी पुरुषाचं जे वैशिष्ट्य आहे तेही सांगितलं आहे. आता भाषा वैशिष्ट्य काय आहे ते बघूया. या ओवीतील पाणी व योगी पुरुष यांच्या तुलनेतून लौकिक व अलौकिकाची सांगड सुंदर रीतीने घातली गेली आहे. हे या काव्याचं किंवा ओळींचं भाषा वैशिष्ट्य आहे. पाणी हे लौकिकामध्ये आणि अलौकिक म्हणजे आपल्याला जे आत्मज्ञान मिळतं, त्याचं जे दिशा दिग्दर्शन योगी पुरुष आपल्याला करतं, त्याच्या योगे आपली सगळी इंद्रिय निववली जातात, शांत केली जातात आणि आपलं मन निर्मळ होतं. म्हणजे असे 3 मुद्दे आपल्याला ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी लिहावे लागतात. आता हा प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मग आपल्याला उत्तराची सुरुवात करताना काय लिहावं लागेल की योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची समर्पक तुलना केली आहे आणि त्यातून योगी पुरुषाची थोरवी पटवून दिली आहे. हा झाला पहिला मुद्दा उत्तराचा. पुढचा मुद्दा काय येईल की योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात, ते म्हणजे कोण, एकनाथ महाराज, पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते, परंतु योगी सर्व लोकांचे मन निर्मळ करून सोडतो. पाण्याचे सुख क्षणिक आहे. म्हणजे मला आता तहान लागली, मी पाणी प्यायलं, असं आहे का की मग मला तहानच लागणार नाही. काही वेळानंतर मला परत तहान लागणारच आहे, पाणी प्यावं लागणारच आहे. म्हणून पाण्याचे सुख क्षणिक आहे, काही वेळापुरता टिकणारे आहे. पण योग्याने दिलेले सुख चिरंतन, चिरंतन म्हणजे कायमस्वरूपी, चिरंतन टिकणारे आहे. पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते, परंतु योग्याच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व इंद्रियांना शांत करते. म्हणजेच योगी पुरुष आत्मज्ञानाने समस्त लोकांचा उद्धार करतो. अशा प्रकारे, आणि मग उत्तराचा शेवट करताना आपल्याला लिहायचंय, अशा प्रकारे योगी पुरुष
हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे संत एकनाथांनी सोदाहरण पटवून दिलेलं आहे, हे पाण्याचं उदाहरण देऊन. पुढचा प्रश्न बघूया. योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा. उत्तर लिहिताना पहिला मुद्दा आपल्याला काय लिहावा लागेल? पाणी हे मानवाला जीवन देणारं आहे. खरंच आहे, पाणी नसेल तर जीवसृष्टी फार काळ अस्तित्वातच उरणार नाही. संपूर्ण जीवसृष्टी पाण्यामुळे जिवंत राहते. पाण्यामुळे शेतात अन्नधान्य पिकते. बरोबर आहे. पाण्यामुळे निसर्गात चैतन्य निर्माण होते. अशा प्रकारे पाणी हे मानवासाठी सामाजिक कार्य करते. मग आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला योगी पुरुषाचं सांगायचंय. योगी पुरुष हा इहलोकात जन्म घेतो. इहलोक म्हणजे काय? हा जो मृत्यू लोक आहे तो. म्हणजे जिथे जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य मरण पावतोच पावतो, त्याला म्हणायचं इहलोक. तपस्साधनेने तो आत्मज्ञान प्राप्त करतो. कोण? योगी पुरुष. त्या आत्मज्ञानाची प्रचिती तो समाजातल्या सगळ्या लोकांना करून देतो. प्रचिती म्हणजे काय? त्यांना सुद्धा त्या आत्मज्ञानाचा अनुभव करून देतो. अशा प्रकारे तो काय करतो? सर्वांना तो नेहमी सुखी ठेवतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्मळ होतात, निस्पृह होतात, कोणाविषयी किलमिश, मत्सर, दुष्टपणा राहत नाही. अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य करतो. असं मुद्देसूद उत्तर लिहायचंय. उगाचच विद्यार्थी मित्रांनो फाफट पसारा लिहायचा नाही. तुमचा एक गोड गैरसमज असा असतो, की पानभर मी उत्तर लिहिलं म्हणजे मी किती छान उत्तर लिहिलं आणि मला पैकीत पैकी त्या प्रश्नाचे मार्क मिळाले पाहिजेत, असं नाहीये. ज्या काही मुद्द्यांना अनुरूप जे अचूक उत्तर आहे, ते तुम्ही लिहा. मग ते 4 ओळीचं हो, नाहीतर 8 ओळीचं हो, नाहीतर 10 ओळीचं हो, मुद्देसूद उत्तर लिहिणं ह्याला महत्त्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण योगी सर्वकाळ सुखदाता ही जी संतवाणी आहे, त्याचा जो भाषाभ्यास आहे, तो भाषाभ्यास समजावून घेतला. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.